म्हणजे काही राजकारण्यांची नाव यादी आता वाचून हे आहे तर त्या प्रकारे नावं यायला लागली तर दमाने आरोप केला तर काय नाही, खरात प्रकरणामध्ये अनेक वेळा मी सांगितलं आहे की त्यांच्याबरोबर फोटो असणं याचा अर्थ खरातच्या नीच कृत्यामध्ये सामील असणं असं होत नाही. खरातवर सगळ्यात मोठी कडक कारवाई झाली पाहिजे ही आमची शिवसेना म्हणून भूमिका आहे आणि याच्यामध्ये खरात सारखी प्रवृत्ती महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये निर्माण होऊ नये यासाठी कडेकोट बंदोबस्त पोलिसांनी करावा ही देखील आमची भूमिका आहे. 1 मे पासून रिक्षा चालकांना म्हणजे हिंदीमध्ये बोलतात त्यांना मराठी अनिवार्य असं सरकारने सांगितलं. महाराष्ट्रामध्ये जो राहतो त्याला मराठी आलंच पाहिजे ना. मी आज राज्याचा उद्योग मंत्री आहे, मराठी भाषेचा मंत्री आहे आणि मराठी भाषेचा मंत्री म्हणून माझं देखील हेच म्हणणं आहे की जो महाराष्ट्रामध्ये राहतो त्याला मराठी बोलता आलं पाहिजे. जसं परराज्यातले काही अधिकारी महाराष्ट्रामध्ये येतात परंतु त्यांना ट्रेनिंग देत असताना असं सांगितलं जातं की मातृभाषा शिकली गेली पाहिजे, ते जसं मराठी शिकतात तसं बाकीच्यांनी देखील मराठी शिकावं ना. त्याच्यामध्ये काय का मराठीबद्दल ॲलर्जी असण्याचं काही कारण नाही. आणि प्रताप सरनाईकांनी जो निर्णय घेतला आहे तो त्याने प्रत्यक्षात उतरून दाखवलेला आहे. फक्त मराठीवर शिवसेना राजकारण करत नाही याचं हे प्रतीक आहे. तर नाट्यगृहांची भाडेवाढ होऊ नये ची मागणी जी आहे ती नाट्य परिषदेने केलेली आहे. आता कुठच्या नाट्य संकुलाची भाडं वाढ होऊ नये असं त्यांनी मागणी केली मला माहित नाही. परंतु मुंबईमध्ये जर यशवंत नाट्य मंदिर जे आमच्या स्वतःच्या मालकीचं आहे त्याचं भाडं फक्त 10,000 रुपये आहे. आज मी रत्नागिरीमध्ये आहे, इथलं देखील नाट्यगृह एसी सकट जर वापरायचं गेलं तर त्याचं देखील भाडं कमी आहे. आम्ही हे सोलारवर आणलेलं आहे, त्याच्यामुळे अनेक ठिकाणी भाडी कमी झालेली आहेत. मुंबईमध्ये काही नाट्यगृह ही अवाच्या सवा भाडी घेत आहेत, त्याची देखील मला कल्पना आहे. महानगरपालिकेला त्या बाबतीत आम्ही विनंती करू.